आणि तो मोबाईल लावला की ह्या उघड्या नागड्या मी यांना स्पष्ट म्हणत असते ढोंगण स्टार. आता एखादी बाई जर अर्धवट कपड्यात आली तर पुरुषाच्या भावना काय होतात? आपल्या प्रायव्हेट पार्टवरती बायका टॅटू काढून घेता येतो, छातीवर टॅटू, त्यांच्या खाली वागती बाई, तेही गेलं ना आता हाफ पॅन्ट वरती, अक्षरशः हाफ पॅन्ट वरती खेड्यातल्या मुली फिरायला लागल्या. हा, तर मीडियावर व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्ही अंग प्रदर्शन करून पैसे वाढवता. अरे यांच्यापेक्षा वेश्या परवडल्या ना, छाती दाखवायची, डुंगण दाखवायचं, हे योग्य आहे का? नाही का? कारण की एखादा व्यक्ती जर चांगल्या विषयावर 10 मिनिटं बोलतो त्याला 100 व्ह्यूज येतात. पुढे चांगलं कधीच कुणाला पटत नसतं, चांगलं पटवून द्यावं लागत. म्हणजे आपल्या टाइमात इतकं कडक होतं, आई म्हणते मोबाईल दिल्याशिवाय मुलं जेवत नाही. कसं जेवत नाही? 2 झापडीवर बघत गेले आणि लाडामुळं मुलं बिघडले. आज एक सांगा, मुलगी 1-1 वाजेपर्यंत व्हॉट्सअपवरती चॅटिंग करते, आईला कळत नाही का? मुलगी सारखी जाते कपाटात पाहते, त्या आरशात पाहते, दिवसातून 3दा ड्रेस बदलते. मुलगी बदललेली आईच्या लक्षात येत नाही का? माझी सोनी रातच्या 1 वाजेपर्यंत अभ्यास करते. कशी करते? मास्तर 9ला झोपते आणि तुझी सोनी 1 वाजेपर्यंत अभ्यास करते का? आता असा होतो की तू त्याच्याकडे पाहिलं म्हणून तुला कळालं की त्याने माझ्याकडे पाहिले. तू बघू नको त्याच्याकडं. अच्छा, बरोबर. म्हणजे तू त्याच्याकडे बघू नको ना. हे बघा, ज्या वेळेस एखादी बाई असते तिच्याकडे वाईट पुरुषाने पाहिलं तरी तिला कळत नाही, कारण ती त्याच्याकडे बघतच नाही. हा, वाईट पुरुषाकडे ती बघतच नाही. जरी तिने त्याच्याकडे पाहिलं बी तरी तो आपल्याकडे वाईट नजरेने बघतोय हे तिला कळत नाही. अच्छा, म्हणजे जशी तुमची दृष्टी असेल ना तशी तुम्हाला काय दिसेल? दुनिया दिसेल. दुनिया दिसेल. एकदा धर्मराजा आणि दुर्योधन, भगवान तर दोघांना म्हणाले, दुर्योधनाला सांगितलं तुला जे वाईट दिसन त्याला उचलून आण, अच्छा, आणि धर्मराजाला सांगितलं तुला जे वाईट दिसन त्याला उचलून आण. तर ह्या दुर्योधनाने अख्खा हस्तिनापूर उचलून आणलं. उचल की टाक, उचल की टाक, उचल की टाक. धर्मराजाला एकही वाईट दिसलं नाही. अच्छा, देवाकडे आले, देव म्हणाले का रे धर्मा, तू एकाला बी नाही आणलं? तो म्हणला एक बी वाईट दिसलं नाही. मग याला कसे सगळे वाईट दिसले? म्हणजे दृष्टी बघण्याची वाईट होती. हा, मग आता सुद्धा तसं पुरुष आहेत समजा, ज्यांच्यामध्ये काही जण चुकीचे असू शकतात, काही जण हे सुद्धा बघा, नसू शकतात. वाईट नजरेने पाहणारे जरी पुरुष असले तरी सुद्धा आपण चांगल्या नजरेने पाहिलं तर त्यांची दृष्टी आपल्याला बदलता येते. ते चांगल्या महिलांकडे पाहतच नाहीत. अच्छा, एक मेन म्हणजे आता एक ताई येत्या स्वयंपाकाला जातात, तर त्या म्हणल्या ताई मी पण लेडीजच आहे, पण माझ्याकडे कोणी वाईट नजरेने पाहत नाही. बाकीच्यांना वडापाव आणून दे, आईस्क्रीम आणून दे, कॉफी आणून दे, आणि मला कोणी काही विचारत पण नाही. मी म्हणते ह्या लेडीज, मी लेडीज, मला का नाही विचारत? म्हणलं ताई तुम्ही चांगल्या वागतात, चांगल्या वागणाऱ्या महिलाकडे कोणी बघत नाही. आणि बघितलं बी तिला एखादा हसला बी तरी ती हसती, पण तिच्या लक्षात येत नाही की हा माझ्याकडं वाईट नजरेने हसलाय म्हणून. म्हणजे कुठंतरी हे सगळं आकर्षित केलं जात आहे म्हणून आकर्षित होत आहे. हा, आकर्षित केलं जातं. हे बघा, ही जर हसली, हिने जर स्माइल दिली, ही जर त्याला एका हाताने टाळी वाजन का? एका हाताने टाळी वाजू दाखवा, वाजेल का? तो वाईट आहे, मी मान्य करते. समोरचा एखादा पुरुष वाईट बी असू शकतो, पण त्याला प्रतिसादच नाही मिळाला तर बरोबर, आपण प्रतिसाद द्यायचाच नाही त्याला. असूही शकतात सगळेच चांगले आहेत असं नाही, काही पुरुष पण आहेत, पण महिलांनी नाहीच प्रतिसाद दिला तर ते काय करणार आहेत? बरोबर. मग आता याच सगळ्या गोष्टीमुळे आता त्या व्हायरलच्याच विषयावर, त्या आपल्या पहिल्या मुद्द्यावर येऊ आपण, की बरेच जण आता जो टॅटूचा ट्रेंड व्हायरल होतोय, मग बरेच जण म्हणतात त्यांनी कुठं टॅटू काढायचा, काय करायचा, कोणाला दाखवायचा, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही त्याच्यावर का बोलता? आता हे बघा, तुम्ही हातावर टॅटू काढला, मी काहीच बोलत नाही तुम्हाला, पण तुम्ही अगदी छातीवर टॅटू काढून लोकाला, हा, हे योग्य आहे का? हा, आता माझं टॅटूचं प्रकरण एका बाईने इतकं घेतलं मनावरती की सारखा इथं दंडाव काढलेला टॅटू दाखवते. तिला जगाला टॅटू दाखवायचाय, काय घालवायचंय? हा, तू दंडावर टॅटू काढला, मी काहीच बोलले नाही. हातावर टॅटू काढला, मी काहीच बोलले नाही. तुमचं स्वतंत्र आहे, पण तुम्ही नको त्या प्रायव्हेट पार्टवरती टॅटू काढता आणि जगाला दाखवता. जगाच्या भावना काय तयार होतील? बरोबर. तुम्ही नको त्या प्रायव्हेट पार्टवरती टॅटू काढूच नका आणि जगाला अंग प्रदर्शन करून दाखवूच नका. जगात काय चांगलं वागा. हा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, तुम्हाला जिथं टॅटू काढायचं काढा, पण लोकांना दाखवू नका की मी इथं काढलाय? हा, तसंही चालेल ना.
तुम्ही आहे ना अख्ख्या अंगावरती टॅटू काढा, पण टॅटू काढतानाचे व्हिडिओ बी बनवतेत. हा, हे कितपत योग्य आहे? ती बाई अशी खाली वाकती, टेबलावर डोकं टेकविती, हा, आणि ते माणूस माग टॅटू काढतो, योग्य वाटतं का? आणि मला एक सांगा, आपली भारतीय संस्कृती सांगते महिलेने स्वतःच्या प्रायव्हेट म्हणजे स्वतःच्या अंगाला पुरुषाचा हात सुद्धा लावू देऊ नये. बरोबर. मग जो टॅटू काढणारा पुरुष आहे का बाई आहे? टॅटू काढणारा पुरुष आहे, तो मस्त तिच्या अंगाला हात लावून टॅटू काढतो. मग लोक म्हणतात फॅशन आहे, आम्ही फॅशन करायचं नाही का? फॅशन करा ना तुम्ही, मग जगाला दाखवण्यासाठी करता का? फॅशन करा ना, तुमच्या घरात करा, घरात उघड्याच थांबा, आम्हाला काय करायचंय? मग हे जे गुन्हेगारीचं प्रमाण त्याच गोष्टीमुळे वाढत चाललं. जगाला दाखवल्यामुळे वाढतंय. ही गोष्ट जगाला दाखवू नका तुम्ही. टॅटू काढा, अख्ख्या अंगावर टॅटू काढा, आम्हाला काही घेणं देणं नाही. टॅटू काढून उघड्या नागड्या फिरू नका. मग तुम्ही एवढं निर्भीडपणे सोशल मीडियावर व्यक्त होता, मग तुम्हाला काही जणांकडून विरोध होत असेल, पाठिंबा मिळत असेल, नेमकं काय होतं? मला पुरुष मंडळींचा पाठिंबा भेटतो, काही आदर्श महिला आहेत, खानदानी महिला आहेत, त्यांचा खूप पाठिंबा भेटतो. ताई तुम्ही बोला, आम्ही तुमच्या सोबत आहे, ताई तुम्ही बोला आमच्या सोबत आहे. अशा भरपूर महिला आहेत की नावं सांगायला कमी पडतील खूप. आणि लिखाणातून महिला जमा केल्या बघा, म्हणजे आम्ही लिखाणातून एकत्र आलोय. अशा बऱ्याच जणी आहे, खूप जणी आहेत. आम्ही आता एकीचं नाव घेतलं तर एकीला वाईट वाटेल की ताईनं माझं व्हिडिओत नाव नाही घेतलं. अशा आम्ही भरपूर महिला एकत्र झालोय आणि आम्ही ठरवलंय की ह्या उघड्या नागड्या नाचणाऱ्या आहेत ना, टॅटू काढणाऱ्या, उघडं होऊन व्हिडिओ बनवणाऱ्या, ह्यांना वटणीवरच आणायचं. म्हणजे आता काय आम्ही त्यांच्या प्रत्यक्षात घरी जाऊ शकत नाही, पण असे आम्ही पोस्ट टाकून 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 पोस्ट व्हायरल होऊन होऊन ह्यांचं नाव आम्ही एकच पाडलं, ढुंगण स्टार. काय वाटतं परिणाम होईल त्याच्यावर काही? हा नक्कीच. अहो ह्यांनी आहे ना, परिणाम झाला म्हणून मला मेसेजरला शिव्या द्यायला चालू केल्यात. आमचं वैयक्तिक स्वातंत्र्य काहीच काऊन घेतीस? आम्हाला लोकशाही म्हणजे लोकशाही आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे. कोणते कपडे घालायचे ते आम्ही ठरवू, काय टॅटू काढायचं ते आम्ही ठरवू. तुम्ही टॅटू काढा ना, पण व्हिडिओ बनवू नका ना. हा, एक बाईने तर असा टॅटू काढलाय, दंडाव सारखा व्हिडिओ बनवू दाखवते, ते हा बप आहेत आणि अशा म्हणतात टॅटू काढायचं नाही. तू काढ ना बाई टॅटू, मी काय म्हणते का तुला? तू व्हिडिओ बनवून जगाला दाखवू नको. हा टॅटू बनवला, हातावरचा दाखव, पायावरचा दाखव, दंडावरचा दाखव, उघडा अंक करून दाखवायला ते योग्य नाही. पुरुषांच्या भावना जागृत करून बलात्काराचं प्रमाण वाढवू नका. याचे परिणाम काय होतील तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, परिणाम वाईट होतात ना. कारण की आपण पाहतो की गुन्हेगारीचं प्रमाण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढलेलं सध्या तरी दिसतंय. कारण की आता लग्नानंतर सुद्धा बरेच बाया पळून जात आहेत, किंवा पुरुष सुद्धा बायको सोडून दुसऱ्या महिलेसोबत पळून जातात. हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेत. याला नेमकी काय काय कारण आहेत बरं? मग हे काय, हे असेच मोबाईलवर व्हिडिओ पाहायचे, व्हिडिओ पाहून मग ही त्याच्यासोबत बोलायला सुरुवात करते, ते याच्यासोबत बोलायला सुरुवात करतो. चांगला चालू असलेला प्रपंच की ज्याला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, आई बाप आहेत, असा माणूस तिच्याकडे जातो. किंवा ती बाई की जिचा सुखी संसार आहे, 40शीत बाया बिघडल्या. 40शीत मी म्हणते, ते वय पण राहत नाही 40शीत, तरी पण 40शीत बाया बिघडल्या की जिचे मुलं लग्नाला आलेत किंवा जिला सुना आल्यात, अशा बी बाया संसार सोडून पळून गेल्या. मग हे कशाने झालं? आता खरं सांगा, जिचा मुलगा लग्नाला आलाय, मुलगी लग्नाला आली, तिचं राहिलंच काय सौंदर्य? बरोबर. पण फक्त ह्या मोबाईलच्या नादाने व्हिडिओ बनवून ते म्हणतं सुंदर दिसते, तिला वाटतं मी खरंच सुंदर आहे, हा मला जीव लावील. ती फक्त 4 दिवसाचं असतं. मागे एक प्रकरण घडलं होतं. एक 45-50 वर्षाची महिला होती. तिनं सोशल मीडियावर इफेक्ट लावून एका 22 वर्षीय तरुणासोबत तिची ओळख झाली, प्रेम झालं. पण प्रत्यक्षात जेव्हा त्यांची भेट झाली, तेव्हा ते विदाऊट मेकअप त्याला ती दिसली, तेव्हा त्यानं तिचा मर्डर केला. आणि मग प्रकरण मोठ्या प्रमाणात घडलं ते. तर मग हे फिल्टर वापरलं जातंय, सुंदर दाखवलं जातंय, मग प्रत्यक्षात तसं नसतं. याच्यामुळे सुद्धा फसवणूक वाढली ना. हा ना, कारण आता इन्स्टाला व्हिडिओ बनवला तर तिथं वापरायला ग्लो आहे, आपल्याला जसं वापरायचं तसं आपण ते फेस चेहरा बनवतो, वापरतो. म्हणजे दिसताना एवढा छान दिसते ती व्यक्ती, महिला असो किंवा पुरुष असो, पण तिला जेव्हा आपण प्रत्यक्षात पाहू तेव्हा ती वेगळीच दिसते. मग तो जे आकर्षण वाढलेलं असतं त्या तिच्या इन्स्टाच्या, फेसबुकच्या फोटोवरून आकर्षण वाटतं, वा किती सुंदर आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात पाहिलं तर ती सुंदर नसती. पण आता तर संसार सोडून माझ्याकडे आली, सांभाळावंच लागेल, मग हिला कशी सांभाळायची आपण?
अगदी चांगल्या 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 महिला फसतात. केरळमध्ये चांगली लेखिका